तर आजच्या भागात आपण पाहतोय की इकडे सखी ही तिच्या मीनाक्षी काकूला विचारत असते की नेमकं काय घडलं, मला नीट आणि नेमकं सांगा, कारण मला तर काहीच आठवत नाही आहे. तेव्हा मीनाक्षी काकू ही सखीला म्हणते, तुला जरी नसते आठवत कारण तू खूप लहान होतीस बाळा, पण ती काळी रात्र जी आहे ती मला खूपच चांगली आठवते. असं म्हणून इकडे मीनाक्षी जी आहे ती सखीला आता त्या रात्रीबद्दल सगळं सांगत असते की कशी ती पोटीशी असते आणि पुरुषोत्तम काका हे कसं तिचं भरभरून लाड करत असतात, तिला जेवण वगैरे भरवत असतात. इथे सरकारी मात्र त्यांना ओरडत असते. तेव्हा इथे ती प्लेट वगैरे वाजवत असते. तेव्हा लगेचच सखी म्हणते की काय झालं आई, माझ्याकडून काही चुकलं आहे का. इथे पुरुषोत्तम हे दोघेही किती आनंदात असतात हे मात्र ती तिला सांगत असते. सखी जी आहे तिला तर काहीच माहीत नसतं, कारण ती लहान असते, तिला काही आठवत नसतं. पण इकडे सरकार ह्या त्या दोघांवरती चिडते, पण तिला वाटतं की तिच्यावरच चिडले म्हणून. तेव्हा पुरुषोत्तम जो आहे तो मात्र सरकारलाच उलट उत्तर द्यायचा. तो तिला म्हणायचा की असं काय करताय, आमची पहिलीच वेळ आहे ही, आणि त्यासोबतच मीनाक्षीवरती मी नाही काळजी देणार तर कोण काळजी घेणार तिची. आणि त्यासोबतच इथे तो म्हणतो की मला तिची काळजी घ्यायलाच हवी ना. तेव्हा सरकार मात्र त्यांना हे काहीच आवडत नसतं. सरकार हे आता त्यांना म्हणत असतं की तुला 2 महिन्यासाठी जावं लागेल बिझनेसच्या कामामुळे. असं म्हणून इकडे मीनाक्षी ही टेन्शनमध्ये येते. सरकारच्या पण डोक्यामध्ये आता काहीतरी भलतंच चालू असतं, कारण सरकारांना हे जे काय चाललं आहे ते आवडत नसतं. इथे सरकार हे जी परशुरामला पाठवायचा निर्णय घेतात. इथे परशू आणि त्यासोबतच मीनाक्षी हे बाजूला निघून जातात. त्यानंतर सखी ही पुढे काय झालं हे विचारते. तेव्हा मीनाक्षी काकू सखीला असं म्हणतात की ह्याच्या पुढे जे काय झालं आहे हे खूपच जास्त भयानक आहे आणि खूपच जास्त भीतीदायक आहे, कारण की माझ्यासोबत सरकारांनी त्या दिवशी जे काय केलं आहे हे मी कधीच विसरू शकत नाही. इथे आता परशू जो आहे तो मीनाक्षीला म्हणत असतो की असं का बोलतात येतं आणि कसं का वागतात, पण तू टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळ्या गोष्टी ह्या नीट करू आणि त्यासोबतच आपण एक काम करूया का, आपण इकडून निघून जाऊया, कारण की इथे आपण आपलं जग नाही बसू शकत. तू मी आपलं बाळ आपण एक वेगळं छान छोटंसं जग हे करूया, कारण मी 2 महिन्यासाठी तुला तरी कुठे सोडून जाऊ शकत नाही. लगेच ते मीनाक्षी म्हणते की नको आहो, आपण असं कसं जाणार, सखी ही आपली लहान आहे आणि त्यासोबतच तिचा विचार कोण करणार. तिला एकतर ती आईसारखं प्रेम पण देत नाही. आपलं बाळ आलं तर तिचं मन रमेल आणि त्यासोबतच तिच्याशी खेळण्यात जाईल. असं म्हणून इतक्यातच आता तिथे मनस्विनी येते, म्हणजे सरकार येतात. सरकार हे मात्र परशूला म्हणते की मला खरं तर तुमच्या दोघांचीही माफी मागायची होती, मी तुम्हाला जे काही म्हणाले त्याच्यावरती. मीनाक्षी अगं मला माफ कर, आणि त्यासोबतच परशूला पण म्हणते की हो परशुराम, की तू पण मला माफ कर म्हणून, कारण हे सगळं मी जे काय म्हटले ते रागाच्या भरात म्हटले, आणि ती 2 महिन्याची जी बिझनेस ट्रिप आहे त्याच्यासाठी तू नको जाऊ सारे. तुझ्यासाठी आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे मीनाक्षी सोबत राहणं, कारण तिला तुझी खरी गरज आहे. असं म्हणून ती मीनाक्षीसमोर आता पन्हाचा ग्लास जो आहे तो पुढे करते. तिला म्हणते की हे घे पन्ह, तशी पण माझ्यामुळे तू मगाशी जेवली नाहीस, मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. असं म्हणून तिला पणं प्यायला देते. मीनाक्षी पणं पिते आणि इतक्यातच पूर्ण पणं पिता पिता त्याच्यामध्ये तिला काहीतरी सापडतं. ते दुसरं काही नसून पपईच्या बिया असतात. पपईच्या बिया पाहून इथे परशू आणि मीनाक्षी दोघेही टेन्शनमध्ये येतात की हे असं कसं झालं. तेव्हा सरकार चिडतात आणि म्हणतात पपईच्या बिया पण हे कसं दोन्ही सेमच असतं ना सगळं, आणि चव कशी आहे काय आहे हे सुद्धा समजत नाही आपल्याला, म्हणून पपईच्या बिया
मी तुला प्यायला दिलं. ते पिऊन मीनाक्षीला खूप त्रास सुरू होतो आणि त्याच्या पुढे इथे परशू हा मात्र तिला विचारत असतो की अगं काय होतंय तुला मीनाक्षी, असं म्हणून इथे मीनाक्षीला काहीच समजत नाही. कारण मीनाक्षीचं पोट हे मात्र खूप दुखू लागतं. मीनाक्षी ही पुढचं सांगते सखीला की कसं त्या पन्हामुळे पपईच्या बिया पिल्यामुळे तिचं बाळ गेलं. त्यासोबतच इथे ती सरकारबद्दल पण पुढे काहीतरी सांगत असते. म्हणजेच सरकारांनी माझं बाळ मारून टाकलं. त्याच्यानंतर त्या बाईला त्या गोष्टीचा पछतावा तर आहेच नाही, पण मला आणि ह्यांना एक त्यांनी ओढ घातली, ती म्हणजे की ह्याच्या पुढे कधीच बाळाचा विचार हा कधीच करायचा नाही, नाहीतर तुमचं काही खरं नाही, असं म्हणून त्यांनी आम्हाला नेहमी असं सांगितलं. असं म्हणून इथे मीनाक्षी जी आहे ती पूर्ण गोष्ट ही सखीला सांगत असते. सखी जी आहे ती मात्र टेन्शनमध्ये येते. म्हणते की एवढं वाईट कोणाची मनस्थिती असू शकत नाही, पण सरकाराची नेमकी असू शकते. तेव्हा इकडे सखी म्हणते की अजिबातच तू टेन्शन घेऊ नको, तुझ्या ह्या जगात बाळ येणार, तू काळजी करू नकोस. आपण एक काम करूया का, आपण डॉक्टरांकडे एकदा जाऊन बघून येऊया, म्हणजे काय कसं ते डॉक्टर आपल्याला सांगतील. आणि तू सरकारांची काळजी अजिबातच घेऊ नको. त्यांच्याकडे काय कसं आणि काय म्हणायचं आहे त्यांना हे मी बघून घेते. आता तू तिला अजिबात घाबरायची गरज नाही आहे, कारण आता मी आहे तुझ्यासोबत आणि मी नेहमी राहील तुझ्यासोबत, असं म्हणून इथे ती मीनाक्षीला धीर देत असते. ती म्हणते की एक काम करतेस का तू तुझे जे काही जुने रिपोर्ट्स वगैरे असतील ना ते सगळे शोधून ठेव. ते सगळे शोधून ठेवलेस तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की काही करता येईल का म्हणून. त्यासोबतच इथे मीनाक्षीला हे ऐकून खूप बरं वाटतं की सखी हा माझ्याबद्दलचा विचार करते, मला जे हवे ते बोलते. असं पाहून इथे सखी जी आहे तिला म्हणते की हो, तू परशू काकाला पण सांग की आपण कुठे चाललो आहे ते, आणि त्याच्यावरती आपण खरंच जाऊया आणि तपासणी करूया. इथे सखी ही तिच्या बाबांचा फोटो पाहून त्यांना म्हणत असते की बाबा, मी आता जे काय करते ना ते खरंच तुमच्यासाठी करते आणि तुम्ही हे मी जे काय करते ते पाहून तुम्हाला कौतुकच वाटेल, असं म्हणून तिच्या बाबाच्या फोटोजवळ पाहून रडत असते. इतक्यातच कबीर येतो तिकडे. कबीर जो आहे तो तिला म्हणत असतो की काय झालं बेबी सरकार. तर लगेचच इथे सखी जी आहे ती नेमकं सांगते की तिचं आता मीनाक्षी काकूंसोबत काय काय बोलणं झालं. ती सांगत असते की मीनाक्षी काकूंनी तिला कसं सांगितलं की सरकारांनी तिचं जे बाळ आहे ते कसं पाडलं म्हणून. इथे बेबी सरकार पण रडू लागतात. त्यासोबतच काना म्हणतो की नाही नको, मला प्लीज एवढं सगळं पुढचं नका सांगू, कारण मी ते ऐकू सुद्धा शकत नाही, एवढं भयानक आहे हे. ते सरकार असं काही वागू शकते याच्यावरती मी शॉक झालो आहे म्हणून. असं म्हणून इथे काना जो आहे तो म्हणतो की किती वाईट विकृतीची बाई आहे तिला अजिबातच कुठल्याच भावना नाही आहेत, असं म्हणून इथे कान्हा हे सांगत असतो. त्यासोबतच सखी म्हणते म्हणूनच मी त्यांना सांगितलं आहे की आपण डॉक्टरांकडे जाऊया, आपण बघूया की पुन्हा एकदा प्रयत्न करता येतील की नाही म्हणून. त्यासोबतच इथे तिने सांगितलं आहे की जे काही रिपोर्ट्स त्यांचे असतील जुने ते सगळे घेऊन यायला, म्हणजे कसं आपण ते डॉक्टरांना दाखवून पुढचा काय पर्याय हा निवडता येईल हे आपल्याला कळेल. असं म्हणून इकडे काना जो आहे त्याला खूप कौतुक वाटतं सखीचं की तुम्ही कुठलीही गोष्ट साठी किती लगेच रेडी होता, तुम्हाला प्रत्येकाची भावना कळते. त्यासोबतच तुमच्या डोळ्यातलं हे जे अश्रू आहे हे मात्र कोणाला दिसलं नसलं तरीसुद्धा मला दिसतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे पावसामध्ये रडणाऱ्याचे भिजलेले डोळे हे कधीच दिसत नाही. असं म्हणून तिथे इतक्यातच
मीनाक्षी काकू आणि त्यासोबतच परशू येतो. कान्हा आणि त्यासोबतच सखी ही त्या दोघांना पाहून म्हणते की काय झालं, तुम्ही अजून तयार नाही झालात, काय प्रॉब्लेम झाला आहे का? तर लगेचच परशू म्हणतो की मीनाक्षीने सांगितलं अगं मला सखी, तू जे काय म्हणालीस ते त्याच्यावरतीच मी बोलायला आलो आहे तुझ्याशी. तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस, पण मात्र मी नाही येऊ शकत अगं, कारण ती गोष्ट खूप जुनी झाली आणि त्यासोबतच तुला तर सरकार ह्यांची कंडिशन माहितीच आहे की त्यांनी आम्हाला काय अट घातली आहे की आम्ही याच्या पुढे कधीच बाळाचा विचार नाही करायचा. तेव्हा सखी कानाचा हात धरते, त्याला म्हणते की अजिबातच तू काहीच टेन्शन घेऊ नकोस काका, आपण खरंच त्यांना घाबरायचं नाही. आता आता मी आली आहे ना, आता सगळ्या गोष्टी ह्या आपल्याप्रमाणे होणार आहेत आणि त्यासोबतच आम्ही दोघं एकत्र मिळून तुमच्या दोघांसाठी लढू. तुम्ही अजिबातच काळजी करू नका, तुम्ही फक्त लवकरात लवकर रेडी व्हा आणि रिपोर्ट शोधून काढा, आपण जाऊया लवकरात लवकर. असं म्हणून ते दोघे जातात आणि इथे सखी हा कानाचा हात सोडते. कानाचा हात सोडल्यास इथे सखीला रिअलाईज होतं की तिने तिचा हात धरला होता. इथे कबीर जो आहे तो आता सखीला म्हणतो की पण तुम्ही हा डिसिजन घेतला आहे ह्याचं मला खरंच कौतुक आहे, पण मात्र हा एवढ्या हलक्यात घेणारासारखा नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावरती सरकार काहीही करू शकतात. असं म्हणून इथे सखी जी आहे ती म्हणते की हो मला अंदाज आहे, पण मी आता अजिबातच थांबणार नाही. असं म्हणून आता चौघेचं चौघे हे बाहेर जायला निघतच असतात. तिथे सरकार खालीच ही उभी असते. त्यासोबतच त्यांना विचारते की काय कुठे निघाली वरात म्हणून. तेव्हा लगेचच सखी म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कशाला आम्हाला विचारताय, आम्हाला तुम्हाला सांगण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. तसंही तुमचा हा जो माज आहे तो गेला नाही आहे का अजून, कारण प्रत्येक गोष्ट ही तुमच्या हातातून सुटतच चालली आहे. असं म्हणून सखी जी आहे ती सगळं सरकारांना म्हणतच असते. त्यांना म्हणते की एवढ्या तशी पण आम्हाला तुमच्याशी बोलायची काही एक इच्छा नाही आहे, तुम्ही त्या लायकच नाही आहात म्हणून, तेवढी तुमची लायकी नाही आहे. असं म्हणून इकडे लगेचच सरकारांची लायकी काढली म्हणूनच त्यांना राग येतो. ती सखीला म्हणायला जाते, इतक्यातच तिला म्हणते की अजिबातच मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे. तसंही सखी म्हणते की हो तुम्हाला कसाच असेल, कारण मी तुम्हाला अजिबात घाबरतच नाही. असं म्हणून ती पुढे निघून जाते. इतक्यातच जसं परशू आणि मीनाक्षी जातात, जी सरकार आहे परशूचा हात धरते, कॉलर धरते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की कुठे जात आहे हे मला आत्ताच्या आत्ता सांगा, नाहीतर मी असा हाल करेल तुमचा, विसरू नका. असं म्हणून त्याची कॉलर धरलेली असते. इथे लगेचच आता मागून सखी येते. सखी म्हणते की तिची कॉलर आहे ती सोडा. लगेचच सरकार म्हणतात हा माझा नोकर आहे, म्हणून ह्याच्याशी मी कसं वागणार आणि कसं नाही हे मी माझं मी बघून घेईल, तू ह्याच्यात पडायची गरजच नाही. असं म्हणून त्याच्या हातातली पिशवी सरकार खेचतात आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये असलेले रिपोर्ट्स जे आहे ते सरकार पाहतात. आता पाहता क्षणी सरकारांना समजून जातं की नेमकं आता परशू आणि मीनाक्षी कुठे चाललेत. ते पाहून आता ते त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते आणि त्यासोबतच तिला कळते की वा ह्याच्यासाठी चाललं आहे. तर मग तुम्हाला माहिती नाही आहे का मी तुम्हाला काय बोलले होते ते, तुम्ही ह्याच्या पुढे कधीही बाळाचा हा विचार करायचाच नाही असं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, तरीसुद्धा तुम्ही हा विचार तरी कसा काय केलात म्हणून. असं म्हणून इथे मीनाक्षीला खूप वाईट वाटत असतं, कारण सरकार हे त्यांना बोलत असतात. इथे कान्हा आणि सखी हे आता मीनाक्षी आणि परशूच्या बाजूने बोलायला उभे राहतात. ते म्हणतात की त्यांच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे तुम्ही त्यांना सांगायचं नाही, ते सुद्धा माणसं आहात आणि त्यासोबतच तुमची जोडलेली नाती आहेत ते, आणि तुम्ही इतक्या वाईट विचाराचे असताल हे तर मला मात्र माहितीच नव्हतं. तुम्ही त्यांच्याशी जे जे काय वागला आहेत ना
त्याच्यामध्ये उलट तुम्हाला त्यांची गिल्टी व्हायला हवं, पण तुम्ही ते करतच नाही आहात. इथे सरकार मात्र म्हणते की मी का त्यांना हे करू, ते तर माझे नोकर आहेत. इथे कान्हा म्हणतो की तुम्ही याच्यामध्ये मध्ये बोलूच नका सरकार, कारण तुम्हाला आता माहिती आहे की जर काही झालं तर मात्र आम्ही तुमचा हाल काय करू ते. जसं तुमची झोप उडवून आम्ही तुम्हाला उठवलं होतं आणि अशी ग्रँड एंट्री वाजत गाजत या घरात घेतली होती, त्यासोबतच तुमच्याच नकळत तुमचा हा जो फोटो आहे तो सुद्धा आम्ही बदलला आहे. त्यासोबतच इथे ती सांगत असते की टेंडरसुद्धा हा मी तुमच्याच हातातून काढून घेतला आहे. तुम्हाला कळत नाही आहे का की तुमची हळूहळू हार होती आहे. तुम्ही अजिबातच जिंकायच्या रस्त्यावरती नाही तर हरण्याच्या रस्त्यावरती जात आहे. असं म्हणून इकडे सरकार हे विचारत असते की खरंच कसं सखीने तिला हळूहळू हरवलं आहे म्हणून. इथे आता सरकार जी आहे ती तिला चिडते. तिला म्हणते की मला तसंही तुझं काही ऐकण्यात अजिबातच रस नाही राहिला आहे. तसं पण आता हळूहळू ही जी सगळी गोष्ट आहे मी तुमच्या हातातून कशी काढून घेते एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हणून इथे सरकारला सखी ही सांगत असते. त्यासोबतच इथे सरकार म्हणतात की तेवढी तुझी हिंमत होणारच नाही की तू माझ्या हातातून या सगळ्या गोष्टी काढून घेशील, कारण एवढं ते सोपं नाही आहे सरकारांच्या हातातून सगळी गोष्ट ही काढून घेणं, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणून इकडे सरकार जे आहेत ते तिला म्हणत असतात. इतक्यातच तो तिकडे असलेला हंटर उचलतात आणि सखीसमोर उभारतात. तेव्हा लगेचच तो हंटर तिच्या समोर आल्यास कान्हा हा तिला म्हणतो माझ्या बायकोला जरा तरी लागलं तर मी इकडचं जग तिकडे करून टाकेन. असं म्हणून इकडे सखी जी आहे तिच्यावरती आता सरकार हंटर जो आहे तो चालवतात. सगळे मात्र टेन्शनमध्ये येतात की नेमकं काय होईल, पण तो हंटर चालवायच्या आधीच सखीने तो धरलेला असतो. त्यासोबतच सखीसुद्धा सरकारसारखी तो हंटर जो आहे तो हातामध्ये गोल गोल फिरवते आणि त्यासोबतच तो हंटर ती जोरात म्हणजे इतक्या जोरात खेचते जेणेकरून सरकार जी आहे तिचा तोल जातो आणि ती सखीच्या पायथ्याशी पडते. आता ती तिच्या पायथ्याशी पडल्यावरती सरकार जे आहेत ते मात्र सखीला पाहत राहतात. लगेचच सखी त्यावरती म्हणते की तुम्ही पायाशी यायला जागा बरोबर नीट निवडली आहात, पण थोडी लवकर निवडली आहेत. असं म्हणून इथे सरकारला आता राग आलेला असतो. ती म्हणते की बरं झालं, कारण की मी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी कोणाकोणाच्या तुम्हाला पाया धरायच्यात हे मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण तुमची जरी माणुसकी गेली असेल तरी मी माझी माणुसकी विसरली नाही आहे, कारण नात्याने तुम्ही माझ्या मावशी आहात हे मात्र मी अजून विसरली नाही आहे. असं म्हणून ती तिला सांगत असते आणि 2 पावलं मागे जाते. इथे लगेचच आता सखी जी आहे तिला कळून जातं की सरकार तरीसुद्धा सुधारलेलं नाहीच. इथे कान्हा बाकी सगळे मात्र त्यांना पाहतच राहतात, कारण ते योग्य ठिकाणीच पडलेले असतात. सखी ही आता त्यांची रिपोर्ट उचलते आणि त्यासोबतच त्यांना म्हणते की चला आपण जाऊया, हॉस्पिटलमध्ये जाऊया. असं म्हणून आता परशू, मीनाक्षी, सखी हे चौघेही आता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघत असतात. सरकार मात्र तिथेच त्याच पडलेल्या ठिकाणी बसलेली असते. ती आता त्याच्यावरती काहीच बोलू शकत नसते, कारण तिच्याकडे काही बोलण्यासारखंच नसतं. इथे सखी त्या दोघांनाही धीर देते. त्यांना म्हणते की टेन्शन घेऊ नका, चला आपण इकडून निघून जाऊया. असं म्हणून ते चौघी निघून जातात. तेव्हा सरकार ही मात्र मनातच विचार करते की नाती जोडायचा प्रयत्न करतेस ना, तुझे आता प्रत्येक एक नाते कसे मी उद्ध्वस्त करते एवढं मात्र तू लक्षातच ठेवू सके. असं म्हणून ती तिच्या मनातच बोलत राहते. इथे आता सगळेजण हे हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात. हे आपल्याला आता पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा इथे मीनाक्षी म्हणते की मला काहीच नको, मला फक्त माझं बाळ हवं आहे,
मला पुन्हा आई व्हायचं आहे. तर दुसरीकडे सरकार ही कशी वाट लावते हे मात्र समजणार असतं. कारण त्या कान्हासमोर एका माणसाला फोन येतो, जेणेकरून त्याला कळतं की सखी सदन चाळ ही खाली करण्यात आलेली आहे. आणि हे ऐकून कान्हा शॉक होऊन जातो.